हालो या ठिकाणी दुसऱ्या बारीसाठी पुन्हा एकदा मी शाहीर बुवा बिनेश दिलीप वाजे आणि संपूर्ण नाच मंडळाचा उपस्थित रसिक मायबाप प्रेक्षक तुम्हाला मानाचा मुजरा करतो। या ठिकाणी थोडक्यात हा कार्यक्रम करायचा आहे। दोन्ही बुवांना 15 मिनिटं आहेत। आमचे प्रतिस्पर्धी शाहीर सचिन बुवा यांनी सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे। अगदी बेंबीच्या देठापासून बुवांना जितकं रेखायचं तितकं बुवा रेखलेले आहेत। ईश्वराने सुंदर असा आवाज त्यांना दिलेला आहे, परंतु त्या आवाजाचा कसा गोडवा करायचा बुवा हे अजून तुम्हाला शिकणं फार गरजेचं आहे। हा बुवा म्हणाले, सुरुवातीलाच बुवाने म्हटलंय की गप्प बसायला मी संत नाही। बुवा जे संत महाराज होऊन गेले त्यांनी किती खंत बुवा सोचले त्याचा अभ्यास करा। बुवा नंतर हे वाक्य म्हणा की संत नाही। या ठिकाणी गवळण त्यांनी गायलेले आहे। थोडाच वेळ आहे म्हणून या ठिकाणी शॉर्टकट घेत आहे सचिन बुवा। काय म्हणाले गवळणीत? सांगतोय हरी गोष्ट आहे ही खरी, हवी राधेला पटायला लाज हवी हिला वाटायला, का जाते मामाच चाटायला। बाबा ती मामाचा चाटायला जात नव्हती, तिचं जे काय होतं ती विकायला जात होती आणि त्याच्या बदल्यात तिला मोबदला मिळत होता। ती फुकट विकत नव्हती बुवा। तुमचं घराणं फार ज्ञानी आहे। कधी वेळ मिळाला तर गुरूंच्या पायाजवळ बसून सचिन बुवा नक्कीच या ग्रंथ पुराणाचं बुवा कथन करा। म्हणून काय म्हणायचं आहे, राधा काय म्हणते लक्ष असू द्या। सांगू नको तू हरी गोष्ट नाही ही खरी, सांगू नको तू हरी गोष्ट नाही ही खरी, अरे जाऊ कशाला मामाची चाटायला। सांग ना, मी जाऊ कशाला त्या मामाची चाटायला। नको बघूस मला तू लुटायला। ए काना, अरे नको बघूस मला तू लुटायला, काना लागली का तुझी फाटायला। नको बघूस मला तू लुटायला, काना लागली का तुझी फाटायला। हरी गोष्ट नाही ही खरी, सांगू नकोस हरी गोष्ट नाही ही खरी, जाऊ कशाला मामाची चाटायला, जाऊ कशाला मामाची चाटायला। नको बघूस मला तो लुटायला, लागली कानाची बघाव फाटायला। बघूस मला तो लुटायला, लागली कानाची बाई फाटायला। माझ्या गाण्याबद्दल बुवा म्हणाले की येणार कमिंग सून कमिंग सून। आता वेळ फार कमी आहे। मी असं म्हणणार नाही बुवा तुम्ही 10वी 12वी शिकलो आणि मी डबल ग्रॅज्युएट झालोय।
परंतु एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा, कमिंग शब्दाचा अर्थ आहे येत आहे, आणि तुम्ही त्यातच म्हणता एकाच वाक्यात बुवा तुमचे दोन शब्द सेम आहे, येणार कमिंग सून कमिंग सून. सचिन बुवा इंग्रजी नक्की का प्रयत्न करा, परंतु सांगतो येणार आहे आणि कमिंग सून दोघांचा अर्थ एकच होतो. एका वाक्यात बुवा दोन शब्दांचा अर्थ एक होऊ शकत नाही. आणि म्हणून मी गणपती बाप्पाला म्हटलं होतं, अरे गणपती बाप्पा आय लव्ह यू, येणारे लवकर आय मिस यू. हे अर्थपूर्ण आहे गणपती बाप्पा, अर्थपूर्ण आहे. आणि म्हणून या ठिकाणी काय म्हणायचं आहे की शहाण्याला शब्दांचा मार तर मूर्खाला चपलांचा हार आहे. आणि एखाद्या गाढवाला कितीही सजवलं तरी त्याच्या पाठीवर दुनियेचा भार आहे. तू तुरा तर मी शक्तीची नार आहे, की तू तुरा तर मी शक्तीची नार आहे. आणि तू सुरा तर मी धारदार तलवार आहे. अहो इकडे फटाकडी तर तिकडे फुसका बार आहे, की इकडे फटाकडी तर तिकडे कमिंग सूनचा फुसका बार आहे. आणि या 5 मिनिटात दाखवतो तुला कसा बुवा तू आता ठार आहे. मोबाईल कुठे माझा रे बाबा, फिरवा. आणि म्हणून अहो रेकॉर्ड ब्रेक केला त्यानं हा बाण फुलच्या गुन्ह्यात. म्हणतो भेटल जवा मी गुन्ह्यात, मला अटक करा हो पुण्यात. विराट राजाची कथा आहे. सचिन बुवा काय म्हणतोय, अहो हा बघा लाल्या बालिश बायल्या, हा बघा लाल्या बालिश बायल्या, बायकांना दाखवी लय जोर. अगदी बेंबीच्या देठापासून जोरदार करतोय. म्हणून अरे हा बघा लाल्या बालिश बायल्या, बायकांना दाखवी लय जोर. जवा भेटला असा हा मातबर, याला जवा भेटलाय असा हा मातबर, याची फाटली मागून हातभर. भेटलाय जवा हा मातबर, याची मागून फाटली हातभर. हा बघा लाल्या बालिश बायल्या, हा बघा लाल्या बालिश बायल्या, बायकांना दाखवी लय जोर, बायकांना दाखवी लय जोर. जवा भेटलाय गावा मातबर, याची फाटली मागून हातभर. भेटलाय गावा मातबर, याची फाटली मागून हातभर. अरे राजा राणीच्या जोडीला
5 मजली माडीला आणि म्हणून एका बाईच्या शापान याचा झालाय खुळखुळा एका बाईच्या शापान याचा झालाय खुळखुळा सांग मला तू आज बुवा सांग मला रे आज बुवा कोण म्हणेल मर्द तुला सांग मला तू आज बुवा कोण म्हणेल मर्द तुला सांग मला तू आज बुवा कोण म्हणेल मर्द तुला एका बाईच्या शापान एका बाईच्या शापान असा झालाय खुळखुळा एका बाईच्या शापान असा झालाय खुळखुळा सांग मला तू आज बुवा कोण म्हणेल मर्द तुला या ठिकाणी सचिन बॉलनी सांगितलं आलेल्या पहिले सांगा प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे की नाही चूक आहे प्रश्नाचं उत्तर एकदम चूक आहे प्रश्नाचं उत्तर एकदम चूक आहे प्रश्नाचं उत्तर एकदम चूक आहे प्रयत्न करा खरं असेल तर नक्कीच मान्य करेन आणि आमच्या दादांनी बक्षीस दिलेलं आहे सिद्धेशदा उतेकर सुप्रसिद्ध असे आमचे ते अँकर आहेत माझं कोकण जगात भारी झालं पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी शेवटचं टायटल गातो प्रत्येक कार्यक्रमाला या गाण्याची फरमाईश आहे कुठेतरी गाणं हे चांगलं झालेलं आहे आणि लोकांचे आशीर्वाद आहेत आणि म्हणून या ठिकाणी काय म्हणायचं आहे लक्ष असू द्या स्वर्गाहूनही नगरी न्यारी आमची माती आमास प्यारी स्वर्गाहूनही नगरी न्यारी आमची माती आमास प्यारी जाशील विसरून दुनिया सारी माझ कोकण जगात भारी अरे जाशील विसरून दुनिया सारी हे माझ कोकण जगात भारी नगरी न्यारी आमची माती आमास प्यारी स्वर्गाहूनही नगरी न्यारी आमची माती आमास प्यारी जाशील विसरून दुनिया सारी माझं कोकण जगात भारी 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 स्वर्गाहूनही नगरी न्यारी आमची माती आमास प्यारी स्वर्गाहूनही नगरी न्यारी आमची माती आमास प्यारी जाशील विसरून दुनिया सारी माझं कोकण जगात भारी जाशील विसरून दुनिया सारी माझं कोकण जगात भारी